अफवावर विश्वास ठेवू नये. सदर ठिकाणी मी स्वतः जिल्हाधिकारी, संविधानाच्या पोलीस अधीक्षक, पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. बिघडलेला मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कोणतेही गैरकृत्य करू नये आणि कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही याची आपण दक्षता घ्यावी. मला आणि शांततापूर्ण वातावरण कसं आहे याकडे सर्वांनी सहकार्य करावे. पोलिसाच्या ताब्यात आहे, गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार देखील आपण घातलेला आहे. तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो, विनंती करतो की आपण कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी व कोणत्याही प्रकारे अफवावर आपण विश्वास ठेवू नये. सदर ठिकाणी मी स्वतः जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलेही गैरकृत्य करू नये, कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील याकडे सर्वांनी सहकार्य करावे. जिल्हाधिकारी यांनी देखील सहकार्य करण्याचं आवाहन केलेलं आहे. मात्र परिस्थिती सध्या नियंत्रणाबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या. परभणी बंद दरम्यान जमाव आक्रमक झालाय, हिंसक झालाय. संविधानाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आला होता. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे. जमावाची दुकानं, गाड्यांवर दगडफेक झाल्याचंही पाहायला मिळालंय. जमावानं दिसेल त्या वस्तूची तोडफोड केली आहे, दुकानांवरच्या पाट्या फोडल्या आहेत. या वस्तू साहित्याला आग लावल्याचा प्रकार समोर येतोय. त्यामुळे पोलिसांना जमावावर नियंत्रण मिळवताना शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. पोलीस आणि जमाव आंदोलक हे आमने सामने आल्याचंही पाहायला मिळालं. यावेळी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.